हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. बघा, मी इथे समोसे बनवलेले आहेत. या समोस्यासाठी मी कोणत्याही प्रकारचं बटाट्याचं स्टफिंग किंवा पनीरचं स्टफिंग बनवलेलं नाही आहे. एक वेगळं स्टफिंग मी इथं बनवलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते मी. बघा, इथे मी 2 मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर अर्धी वाटी गाजर घेतलेला आहे. अर्धी वाटी पोहे मी मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणे पावडर, 1 पॅकेट मॅगी मसाला. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे, मोठं मोठं कुटून घालायचं आहे. भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. अर्धा चमचा चाट मसाला किंवा अर्धा लिंबू पिळायचा. आपल्याला थोडं चटपटीत सारण बनवायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आता तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे. चांगलं मिक्स करायचं आहे. हे सारण खूप ओलसर होत नाही, कोरडं कोरडं करून घ्यायचं आहे. जास्त ओलं असेल तर तुम्ही थोडंसं अजून याच्यामध्ये पोह्याचा चुरा घालू शकता. इथे मी 2 चमचे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून अशी स्लरी बनवलेली आहे. साईडला मी तेल तापायला ठेवलं आहे. तर इथं मी ह्या समोसा सीड्स घेतलेल्या आहेत. ह्या तुम्हाला ऑनलाईन कुठेही मिळून जातील. तर हे 120 रुपयाचं पॅकेट आहे. डीमार्टमध्ये अजून स्वस्त मिळून जाईल हे. तर बघा, मी असं हे फोल्ड करते. ही 1 फोल्ड घालायची आहे, बरोबर तंतोतंत जुळवायची आहे. अशा 3 फोल्ड आपल्याला करून असे साईडनं प्रेस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, असं त्याच्यासाठी जागा करायची आहे. 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा जेवढं सारण बसतं आहे आपल्याला त्याच्यामध्ये तेवढं घालायचं आहे. बघा, अशा पद्धतीने असं पॅक करून घ्यायचं आहे. परत 1 फोल्ड मारायचे आहे, तंतोतंत जुळवायचे आहेत कडा आपल्याला. त्याच्यानंतर आपण जी स्लरी बनवली होती ती साईडला आपल्याला चिटकवून घ्यायची आहे अशी. बघा, अशा पद्धतीने लावून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे प्रेस करून आपल्याला हा समोसा तयार करायचा आहे. बघा, अशा पद्धतीने आपण हे समोसे बनवून घेतोय. आता मी इथे सगळे समोसे बनवून घेतलेले आहेत. तर आता इथे तेल तापलेलं आहे. तेलामध्ये आपण जितके समोसे बसतील तेवढे आपण घालायचे आहेत. तर छान असा कलर येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तेल जास्त गरम करायचं नाही आहे, नाहीतर मग वरची बाजू करपून जाईल आणि आतमध्ये कच्चं राहतं. तर अशा पद्धतीने तुम्ही मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिट हे चांगलं तळून घ्यायचं आहे. बघा, छान कलर आलेला आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. अशा प्रकारे आपण सगळे समोसे तळून घ्यायचे आहेत. बघा, मी ते सगळे समोसे तळून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण याच्याबद्दल पेरी पेरी मसाला घालून हे सर्व करायचं आहे. हे तुम्ही चहाबरोबर, संध्याकाळच्या नाश्त्याला, सकाळच्या नाश्त्याला अगदी पटकन होणारा नाश्ता आहे. तर तुम्ही बनवून बघा, नक्की ट्राय करा. बघा, मी इथे चहासोबत हे घेतलेलं आहे. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.